तुम्ही काही करू नका, तुम्ही हाताची घडी घालून जरी बसले ना तरी तुम्हाला लोक नाव ठेवणारच आहेत की हा ही आता युट्यूबवर आली, ही आता रील बनवायला लागली. नंतर मी विचार केला की नाव ठेवणारे ना कसेही राहा तुम्ही, तुम्हाला नाव हे ठेवणारच आहे. त्यांचा तो गुणधर्म आहे नाव ठेवणं, ते त्यांचं काम करतात. नमस्कार सर्वांना, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ स्पेशल आहे आणि तो खास तुमच्यासाठी आहे. तर आज खूप आनंदाची गोष्ट आहे, तुम्हाला थंबनेल पाहून समजलंच असेल. तर आज आपलं पेमेंट झालेलं आहे आणि खूप छान वाटतंय की म्हणजे खूप आनंद झाला आहे. यासाठी म्हणजे केलं होतं की काहीतरी आपण युट्यूबला व्हिडिओ बनवले, व्यवस्थित काहीतरी केलं तर त्याचं नक्कीच आपल्याला फळ मिळतं. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की पेमेंट आलं तर ते का लगेच सांगायचं, पण हे खरं तुम्ही स्वतः त्यात सहभागी आहेत. तुमच्यामुळे मी तो टप्पा गाठू शकली आहे. त्यामुळे हा आनंद माझ्या इतकाच तुम्हालाही नक्कीच होणार आहे. त्यामुळे तुमच्यापासून हे कशाला लपवायचं म्हणून हे, आणि बऱ्याच जणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवणं आवश्यक वाटलं मला. तर खरं तर हे पेमेंट 2 महिने आधीच झालं असतं, पण तुम्ही पाहता माझे व्हिडिओ फार कमी असतात, त्यातही शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात, लॉंग व्हिडिओ खूप कमी असतात. त्यामुळे अर्निंग थोडं स्लो होत असतं. पण आता बऱ्यापैकी मी आता व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की मला स्वतःलाही विश्वास नव्हता, एक असं खात्री कुठेतरी वाटत नव्हती की आपल्याला खरंच पेमेंट मिळेल का. तर चॅनल मोनोटाईजही झालं, भरपूर परिश्रमही घ्यावे लागले त्यासाठी. तर चॅनल मोनोटाईज झालं, $10 जमा झाल्यावर ऍडसन पिन येतो, तो ऍडसन पिनही आला. नंतर $100 कम्प्लीट झाले. पण तरी सुद्धा कुठेतरी मनाला एक अशी भीती वाटायची, कारण की कसं असतं की ते व्हायटी स्टुडिओमध्ये सगळं ते इंग्लिशमध्ये मेसेज येत असतात, इंग्लिशमध्ये मेसेज भरायचे असतात आणि ते मला एवढं काही समजत नाही. तर चुकून ते काही राहिलं भरायचं किंवा मिस्टेक झाली तरी सुद्धा आपल्याकडून चूक होऊ शकते. ज्यावेळेस पेमेंट हातात आलं त्यावेळेस मला खात्री पटली की बाबा हो, आपण सुद्धा पेमेंट घेऊ शकतो. तर खरंच खूप आनंद झाला आहे. आणि त्याहीपेक्षा हा आनंद झाला आहे की एक वयाचा मोठा टप्पा पार केल्यानंतर आपणही एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवू शकतो, आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो, आपण स्वतःच एक चॅनल चालवू शकतो. तर हीच गोष्ट खूप मोठी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे सांगायचं आहे की युट्यूबने आपल्याला जो हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे, हा खरंच खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. बऱ्याच जणांना वाटतं युट्यूब ती युट्यूबर आहे, तो युट्यूबर आहे. तर ते नाव ठेवतात लोक ह्या गोष्टींना. पण आता मला असं म्हणायचं का हा मोबाईल सतत आपल्या हातात असतो, 20-20 हजाराचे, 15 हजाराचे, 10 हजाराचे मोबाईल आपण घेतो, त्याच्यात दर महिन्याला आपण बॅलन्स टाकत असतो. तर एकंदरीत खूप खर्च केलेला असतो आपण ह्या मोबाईलसाठी. मग याचा वापर का नाही करून घ्यायचा आपण. तर मी विचार करायची, मी स्टेटस माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला काहीतरी रोज काहीतरी फोटो मेसेज टाकत असते. माझं हळूहळू व्हॉट्सअप आणि फेसबुकचं आकर्षण कमी झालं आणि मी युट्यूबला व्हिडिओ बनवण्यामध्ये माझा वेळ घालवू लागली. त्यातही मला असं वाटायचं की आपण जगाला नक्कीच काहीतरी देऊ शकतो, कारण आपल्याकडे खूप चांगल्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी देण्यासारखं असतं. तर आपल्याकडे रेसिपीज आहेत, चांगले विचार आहेत, चांगले अनुभव आहेत. तर यापैकी जे वाटेल त्या पद्धतीने आपण आपलं एक चॅनल बनवून ते त्याचे व्हिडिओ बनवून आपण देऊ शकतो. कारण बऱ्याच लोकांना ती माहिती मिळत असते, लोक पाहतात, किंवा एकच रेसिपी पण प्रत्येक गृहिणी ही वेगवेगळ्या पद्धतीने करत असते. उदाहरणार्थ गवारीची भाजी, तर ती 10 प्रकारे वेगवेगळ्या चॅनलवर तुम्हाला दिसेल. वांग्याची भाजी, तर ती वेगवेगळ्या गृहिणीने त्यांच्या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीने केलेली असते. तर मग मी हा विचार केला की आपण नक्कीच काहीतरी देऊ शकतो. आपल्याकडे काहीतरी आहे, काहीतरी असेही अनुभव असतात, चांगले विचार असतात जे आपले सेव्ह राहतील या व्हिडिओच्या मार्फत. सुरुवातीला तर मी छंद म्हणूनच चॅनल उघडलं होतं. माझ्या मुलांनी सुद्धा मला
सांगितलं की तू एक छंद म्हणून चालू कर, जास्त टेन्शन घेऊ नको. ते तर अजूनही मला तेच सांगतात की जास्त टेन्शन लोड घेऊन व्हिडिओ बनवू नको, छंद म्हणून कर. त्यांनी मला सगळी साहित्य आणून दिलेली आहेत, माईक दिलेले आहे, ट्रायपॉड दिले आहे, आता एक लाईटही दिली आहे, रिंग लाईट आणून. छंद म्हणून कर म्हणतात की जास्त लोड घेऊ नको. तर अशा पद्धतीने मी स्लो काम करत होती. पण आता पेमेंट आल्यामुळे मी बऱ्यापैकी काम करण्याचा प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट मला अजून एक काय सांगायची आहे की बऱ्याच महिलांना एक भीती बसलेली असते, युट्यूबला आपले फोटो टाकू नये, युट्यूबला आपले व्हिडिओ टाकू नये. तर ठीक आहे, मान्य आहे, एक प्रकारे महिलांना भीती असते. आपल्या घरच्यांना आपला विश्वास आहे ना की आपण एक चांगलं काम करतो आहोत, त्यांचा विश्वास आहे आपल्यावर, तर आपल्याला जगाचं काय करायचं आहे. त्यामुळे आपण आपलं चांगलं काम करत राहायचं. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस आपण बाहेर जातो, बाजारात सुद्धा जातोच की आपण, मग बाजारात कोणीतरी आपल्याकडे वाईट नजरेने पाहतंय, तर आपण बाजारात जाणं काही सोडून देऊ शकत नाही. आपल्याला भाजी आणायला जावंच लागतं, घराच्या बाहेर वेगवेगळ्या कामासाठी जावंच लागतं, महिलांना जॉब करण्यासाठी बाहेर जावंच लागतं. आपल्यावर आहे की आपण कसं काम करायचं, आपण किती अंतराव कोणाला कसं ठेवायचं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि आपण जर चांगलं काम केलं तर मला वाटतं आपल्याकडे वाईट नजरेने कदाचित लोक नाही बघत, जर आपण जर चांगलं काम केलं. आता युट्यूबला सुद्धा तुम्ही येऊन तुमचं चांगलं काम करू शकता, तुमचे संस्कार आणि तुमच्या रूढी परंपरा सगळं जपून त्या पद्धतीने तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवू शकता. आणि त्यातून जर तुम्हाला घर बसल्या काही इन्कम मिळत असेल तर युट्यूब हे खरंच खूप चांगलं माध्यम आहे, जे तुम्हाला की उन्हातही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे रेसिपीचे चॅनल घरच्या घरी बनवले सावलीत बसून तरी ते सुद्धा खूप चालतात, छान वाटतात. तर नाव ठेवणारे कसं असतं, नाव ठेवतात आणि एक जादा करून यामध्ये नाव ठेवायला ना महिलाच असतात. मी स्वतः युट्यूब चॅनल सुरू करण्याच्या आधी बऱ्याचदा असा विचार करायची, बाबा लोक नाव ठेवतील, आपण युट्यूबला आलो तर आपलेच नातेवाईक, आपलीच लोक, आपलेच शेजारी पाजारी आपल्याला नाव ठेवतील की हा, ही आता युट्यूबवर आली, ही आता रील बनवायला लागली. अहो, नंतर मी विचार केला की नाव ठेवणारे ना कसेही राहा तुम्ही, तुम्हाला नाव हे ठेवणारच आहे. तुम्ही काही करू नका, तुम्ही हाताची घडी घालून जरी बसले ना तरी तुम्हाला लोक नाव ठेवणारच आहेत. त्यामुळे त्यांचं ते काम आहे, त्यांचा तो गुणधर्म आहे नाव ठेवणं. ते त्यांचं काम करतात. तुम्हाला ते घोड्यावरही बसू देणार नाही आणि पायी सुद्धा चालू देणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या कलागुणांना दाबून टाकू नका. जे काही तुम्हाला वाटतंय त्या गोष्टी तुम्ही डेव्हलप करा स्वतःमधल्या. त्या पद्धतीने मी चॅनल चालू केलं. म्हटलं जगाचा विचार किती दिवस करायचा आहे, आपण आपल्या पद्धतीने काम करूया. आणि खरंच प्रामाणिकपणे हेतू शुद्ध ठेवा, चांगला हेतू ठेवा काम करताना, की त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या व्हिडिओमधून कोणाला काही वाईट नको संदेश जायला किंवा चुकीचं शिकवायचं नाहीये आपल्याला कोणाला. जे काही शिकवायचं आहे ते चांगलं शिकवायचं आहे. त्या पद्धतीने आपण आपले त्या पद्धतीने आपण आपले व्हिडिओ बनवायचे आहे. मग असे जर व्हिडिओ केले तर कशाला आपल्याला कोण नाव ठेवेल. कसं आहे, सुरुवातीला डोक्यात विचार येतो की मला घरातून सपोर्ट मिळेल का, घरातले मला सहकार्य करतील का, आजूबाजूची लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील. तर हे पहा, पिकतं तिथे विकत नाही, तिथे भाव मिळत नसतो. पण काम थांबवू नका. तुमच्याकडे काहीतरी चांगली गोष्ट आहे ना, तर ते नक्कीच त्याला आपल्याला युट्यूब आपले व्हिडिओ पुढे पाठवतो आणि आपल्या व्हिडिओना चांगले व्ह्यूज मिळतात. सुरुवातीला मी तर छंद म्हणून चॅनल उघडला होता की नाही, मला एवढं काही माहिती नव्हतं. नंतर हळूहळू याद पडलं की हळूहळू आपलं नॉलेज दिवसेंदिवस, टेक्निकल नॉलेज जे आहे ते थोडंफार आपलं वाढत जातं. नंतर मला समजलं की 1000 सबस्क्रायबर करावे लागतात, 4000 वॉच टाइम करावा लागतो. याच्यासाठी 1 वर्षाचा कालावधी दिलेला असतो. तेवढ्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला 4000 वॉच टाइम कम्प्लीट करायला लागतो. मग त्यासाठी युट्यूबने आपल्याला लाईव्ह दिलेले आहेत. लाईव्ह व्हिडिओ तर टाकायचेच आहेत, लॉंग व्हिडिओ, आणि लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण आपलं वॉच टाइम कम्प्लीट करू शकतो. तर त्या पद्धतीने मग मी लाईव्ह घेऊन वगैरे माझा वॉच टाइम कम्प्लीट केला. त्यानंतर युट्यूब आपल्याला $100चा टास्क देतं की $100 कम्प्लीट झाल्यावर मग आपलं पेमेंट चालू होतं. मग हे पेमेंट आपल्याला दर महिन्याला जेवढे आपले व्हिडिओ असतील त्याप्रमाणे, त्या व्हिडिओला जेवढे व्ह्यूज मिळतील त्या पद्धतीने आपले डॉलर जमा व्हायला सुरुवात होते.
आणि एक धाडस पाहिजे असतं. कुठलाही निर्णय घेताना हे धाडस हवं असतं आणि घरची लोक सहकार्य करतात. हा, नातेवाईक लवकर सहकार्य करत नाही, आजूबाजूची लोक लवकर सहकार्य करत नाही, पण घरातली लोक आपल्याला थोडंफार सहकार्य करतात. त्याच्यानंतर युट्यूबला भरपूर लोक असतात की जे एकमेकांना सहकार्य करतात. तर तसं काही विचार मनात ठेवू नका. युट्यूब हे एक चांगलं क्षेत्र आहे. कोणी कोणाला नाव ठेवण्याची गरज नाही. आणि आता तर सरकारने सुद्धा, त्या दिवशी मी पाहिलं बातम्यांमध्ये की मान्यता दिलेली आहे. युट्यूब मार्फत तुम्ही 2 पैसे कमवू शकता, तुमचं कमाई करू शकता. तर त्याच्यामुळे त्यालाही एक प्रकारे छान स्टँडर्ड आलेला आहे. तर खूप छान वाटलं. तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केलं आणि असंच सहकार्य ठेवा. आणि मी तुम्हा सर्वांची आभारी आहे, ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला, माझे व्हिडिओ पाहिले आहेत, सबस्क्राईब केलं आहेत, कमेंट केले आहेत. तुम्हा सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. तर असंच सहकार्य राहू द्या.